हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग हा यात्रा स्पेशल असणार आहे. म्हणजेच की आमच्या गावची लवकरच आहे यात्रा आणि त्यासाठी आता ही सगळी साफसफाईची तयारी चालू आहे. म्हणजे साफसफाईचा घाट घातलेला आहे. तर गावची यात्रा म्हणजे फक्त यात्रा किंवा जत्रा नसते, तर ती आपल्या संस्कृतीची शान असते आणि त्यासाठीच आपलं घरही तितकंच सुंदर आणि स्वच्छ असलं पाहिजे. सो आजपासून आम्ही साफसफाईला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात आधी ताबा कुणाचा घेतलेला असेल तर आम्ही किचनचा ताबा घेतलेला आहे. कारण स्वयंपाकघर जोपर्यंत स्वच्छ झाडून, पुसून, धुवून घेत नाही, तोपर्यंत काही साफसफाई झाल्यासारखी वाटत नाही. तर इथे सगळ्या भांड्या आता आमचे घासून, धुवून झालेले आहेत आणि आता उन्हामध्ये व्यवस्थित ते वाळवून घेतो आहोत. मोठे सगळे डबे आहेत. ते आता थोड्या वेळानंतर उन्हामध्ये ओपन करून ठेवणार म्हणजे आतली बाजू पण व्यवस्थित सुकून जाईल. तर गावची यात्रा असली की कसं पहिलं अंगण, सगळी साफ-सफाई, झाडलोट ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याचसोबत आपल्या घराची साफ-सफाई तर मॅन्डेटरी आहे. घराचा प्रत्येक कोपरा ना कोपरा जोपर्यंत साफ होत नाही, तोपर्यंत काही साफ-सफाई वाटतच नाही. तर इथे आता मी स्टोअर रूम सगळी क्लीन करून घेते आहे आणि ज्याप्रमाणे आपण कसं स्वतः सुंदर नटतो, त्याप्रमाणे जेव्हा जोपर्यंत घर सजवत नाही, नटवत नाही, तोपर्यंत अजिबात फ्रेश घरामध्ये वाटतच नाही. तर इथे आता ज्या गोष्टी वापरतो, ज्या नाही वापरत, त्या सगळ्या आपण सॉर्टिंग करतो. दरवेळेस साफ-सफाईच्या वेळेस असंच असतं, की ज्या लागतात त्या पुढे ठेवा, ज्या नाही लागत त्या काढून ठेवा. या प्रकारे अशी साफ चालू असते. त्याच्यानंतर आम्ही किचन वगैरे सगळं झाल्यानंतर हां, बाय द वे एका दिवसात तर कधी आपली साफ होत नाही. तर 2-3 दिवस तर नक्की लागतात. सो सेकंड डेला आम्ही हॉल आणि बाकीच्या सगळ्या रूम घेतल्या होत्या आणि हॉल तर एकदम स्वच्छ असला पाहिजे. कारण सगळ्यात जास्त करून पाहुणे येऊन कुठे बसतात किंवा काय करतात, तर आपल्या या हॉलमध्ये. सो हॉल पण मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मस्त साफ केलेला आहे. 2-3 दिवस खूप साफ-सफाई झालेली होती आणि त्याच्यानंतर ना मला मध्ये-मध्ये फायनल शॉट घ्यायचे मी विसरलेले होते. म्हणजे आता हॉल साफ करून झाला, की त्याच्यानंतर फायनल शॉट घ्यायचा तो मी विसरून गेले. तर अशा प्रकारे होते आणि साफ चालू असली, की तेवढं माणूस विसरूनच जातं. कारण की प्रत्येक गोष्ट शूट करायची लक्षातच राहत नाही. सो ज्याप्रमाणे हॉल झाला, बाकीच्या रूम झाल्या, मेन म्हणजे देवघर पण आम्ही इतकं सुंदर आवरून घेतलं होतं आणि मी त्याचा पण शॉट घ्यायची विसरली. कारण की कसं होतं धावपळ असते आणि फक्त शूटिंगच डोक्यात राहत नाही आणि बाकीच्या पण गोष्टी मध्ये-मध्ये असतातच. तर अशा प्रकारे पूर्ण छान अशी आमची 2 दिवसात साफ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आजी आणि बाबूचं बघा कसं चाललेलं आहे. आजीला तो स्वयंपाक करून देत नव्हता. त्याला हवं होतं स्वतःच्या हातामध्ये सुरी आणि 2-3 दिवस खूप धावपळीत गेले. सगळी साफ झालेली आहे आणि उद्यापासून मस्त असे आता यात्रेचे व्लॉग मी टाकणार आहे. सो व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्हाला छान-छान व्लॉग नक्कीच आवडतील. दे मला कधी दे आई कापते ना कापते ना मी आणि दे मला दे घेऊ घेऊ मी कसं कापायचं कापा कापा मला दे बाबू मी कापते आणि बाबू इकडं मी कापते माझी मम्मा कोणाची मम्मा आहे माझी मम्मा तिला मार माझी दीदीला फटका कृष्णा माझी दीदीला फटका दे मम्मा दीदीला फटका दे मम्मा तुझी नाही माझे कोण बाबू कोण कोण तिला फटका दे दीदीला फटका दे दीदी इकडनं येतो फटका दे चांगलं दिसतो फटका दे हा दोघीला पण फटका दे